असं लक्षात येते की झाडांना, वेलींना, वृक्षांना लागलेल्या पानांची संख्या त्यावर असलेल्या फुलांपेक्षा व फळांपेक्षा जास्त असते. असं जरी असलं तरी त्या झाडाची ओळख मात्र त्यावर असलेल्या फुलांमुळे व फळांमुळेच होत असते. ही गोष्ट आपल्यालाही लागू पडते. आपली ओळख आपल्या बाह्य रूपावरून न होता आपल्या अंगी असलेल्या गुणांमुळेच होत असते. म्हणूनच आज आपण स्थितप्रज्ञ व परोपकारी हे दोन गुण ज्यांच्या आचरणातून आपल्याला अनुभवायला मिळाले त्या पांडुरंग मामांचा सत्कार करण्यासाठी इथे जमलो आहोत. गृहाणमत्कृता पूजा सर्वकामप्रदो भव. हे सुख आणि समाधान परमेश्वराशिवाय आपल्याला कोणीही देत नाही. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे. ती मिळवण्याचा मार्ग करणे, परमेश्वराचे स्मरण करणे व परमेश्वराची आराधना करणे होय. गीतेमध्ये आपल्याला असा उल्लेख आढळून येतो की जी व्यक्ती स्थितप्रज्ञ आहे आपल्या जबाबदाऱ्या ती एकाग्रतेने पार पाडते. पण स्थितप्रज्ञ म्हणजे नेमके काय? तर स्थित म्हणजे स्थिर आणि प्रज्ञ म्हणजेच बुद्धी. ज्याची बुद्धी स्थिर तो स्थितप्रज्ञ. आणि एकदा जर का बुद्धी स्थिर झाली की त्यामागे समाधानही आपोआपच येते. तसेच समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात असे म्हणतात की परोपकार ही मानवतावादी भावना असते. कोणत्याही मोबदला न घेता व कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता केलेली मदत म्हणजेच परोपकार होय. आज ज्यांचे व्यक्तिमत्व परोपकारी व स्थितप्रज्ञ आहे अशा पांडुरंग मामांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण प्रार्थना करूया. प्रार्थना ही विविध प्रकारे केली जाते. कधी देवासमोर हात जोडून, कधी गाऊन, तर कधी नृत्याच्या माध्यमातून आहे. शाळेत काम करत असताना त्यांनी फक्त कर्तव्यच पार पाडले नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि शिक्षकांच्या जीवनावर एक सकारात्मक छाप सोडली. त्यांच्या साधेपणातही मोठेपणा आहे. त्यांनी शाळेच्या परिसराला सुंदर फुलांनी आणि हिरवळीने सजवले. तसेच विद्यार्थ्यांना शिस्त आणि वेळेचे महत्त्व शिकवले. पांडुरंग काकांनी नेहमीच आपली सेवा निस्वार्थ भावनेने आणि अपार समर्पणाने दिली. संहिता 103 वचन 1 ते 5. देवाच्या उपकाराबद्दल धन्यवाद. हे माझे जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझे जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो. तो तुझे सर्व रोग बरे करीतो. तो तुझा जीव विनाशकर्तेतून उद्धरितो. तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालितो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करीतो. म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. हे प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. हे वचन आपल्याला परमेश्वराची आठवण करून देत आहे. त्यांनी आपल्याला देव केलेले आरोग्य, उद्धार, पापमुक्ती, प्रेम आणि संतोष या आशीर्वादासाठी आपण त्याचे नेहमी आभार मानले पाहिजे. ही वचने आपल्याला शिकवतात की जीवनात कितीही अडचणी असल्या तरी परमेश्वराच्या कृपेमुळे आपण त्यावर मात करू शकतो. हे परमेश्वरा, आज आम्ही तुझ्या चरणी कृतज्ञतेने प्रार्थना करीत आहोत.
पांडुरंग काका यांनी आपले जीवन आदर्शाने परिपूर्ण केले आहे. ते आपल्या कर्तव्यांची निष्ठेने पूर्तता करत आणि उच्च नैतिकतेच्या मार्गावर चालत आम्हाला प्रेरणा देत राहिलेले आहे. त्यांचे जीवन एक आदर्श आहे. प्रभू, आम्ही तुझ्या कृपेची प्रार्थना करतो की काकांच्या पुढील जीवन प्रवासात त्यांना प्रामाणिकपणा, परिश्रम आणि प्रेमाच्या मार्गावर चालण्यासाठी तुझा आशीर्वाद मिळो. त्यांच्या जीवनाच्या पुढील प्रवासात तुझ्या आदर्शाचा पाठपुरावा करण्याची शक्ती दे. आपले उत्तर, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे परमेश्वरा, आज आम्ही तुझा समृद्धीचा आणि आनंदाचा आशीर्वाद मिळो. आम्ही त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करतो की त्यांच्या जीवनातील प्रत्येक पाऊल समृद्ध हो आणि त्यांना प्रत्येक गोष्टीत तुझे मार्गदर्शन मिळो. जसा वृक्ष अनेक वर्ष उभा राहून आपल्याला शीतलतेचा आणि फुलांचा गंध देतो, तसेच पांडुरंग काकांचे या शाळेतील योगदान अनेक वर्षांपासून अमूल्य असे आहे. वृक्षाप्रमाणे काकांनी आपले प्रेम व कष्ट यांनी आपल्या शाळेतील योगदान अपूर्ण आहे. ही फुले हे प्रभू तुझ्या आशीर्वादाने भर आणि त्यांच्या सोबतचे प्रत्येक क्षण आम्हाला चिरंतन आठवणीत राहतील अशी आशा आम्ही व्यक्त करीतो. आमेन. फळे ही परमेश्वराच्या निर्मितीची एक सुंदर देणगी आहे. जशी फळे झाडांना शोभा देतात, तशीच हे प्रभू तुझी कृपा आणि शांती आमच्या जीवनाला सुंदर बनव. जसे फळे पोषण करतात, तसेच हे परमेश्वरा तुझा आशीर्वाद आमच्या प्रिय पांडुरंग काका यांना त्यांच्या जीवन प्रवासात नेहमी पोषण देव. त्यांच्या सेवाकृतीबद्दल तुझे विशेष आभार मानतो. या शाळेला त्यांनी दिलेली सेवा अमूल्य आहे. त्यांच्या अंगी असलेल्या कष्टाळू वृत्तीबद्दल, तत्परतेबद्दल आम्ही तुझे ऋणी आहोत. पांडुरंग काकांनी सत्कर्मामध्ये गौरव मिळवला, परोपकाराची वृत्ती अंगीकारून स्वार्थाशिवाय सेवा केली. त्यांच्या स्थितप्रज्ञतेचे उदाहरण आमच्यासाठी दीपस्तंभ ठरले आहे. त्यांच्या पुढील प्रवासासाठी हे प्रभू आम्ही तुझ्या कृपादृष्टीची मागणी करतो. त्यांच्या कार्याची पेरणी आमच्या मनात फुलवून त्यांचे पुढील आयुष्य सुखदायी करो, हीच प्रार्थना आम्ही तुझ्या चरणी करतो. आमेन. क्षुद्राकांक्षा कदापि न यथाकांक्षा तथा सिद्धे निरीहो नाश्नुते फलम्. ध्येय महत्वाकांक्षा ही नेहमी मोठी ठेवावी. कधीही ध्येय कमी प्रतीचे ठेवू नये. आता स्वच्छते व सुंदरतेचे उदात्त ध्येय उराशी बाळगणारे आपले पांडुरंग मामा आपल्या शाळेत साधारण 16 वर्षापासून कार्यरत आहेत. पांडुरंग मामा यांचे पूर्ण नाव पांडुरंग नारायण साठविले आहे. त्यांच्या आईचे नाव केशरबाई आहे व बाबांचे नाव 5 नोव्हेंबर 1964 रोजी झाला होता. त्यांचे शिक्षण 4वी पर्यंत झाले आहे. ते अगोदर रांजणगावमध्ये ग्रामविकास विद्यालयात कार्यरत होते. 8 ऑगस्ट 2008 पासून ते आपल्यासोबत काम करत आहेत. त्यांनी आपला कर्तव्य चोख बजावले आहे. त्यांच्या कुटुंबात 6 सदस्य आहेत. आई, पत्नी आणि 4 मुले. आम्ही त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. परोपकारी वृत्ती, कर्तव्यनिष्ठा व स्थितप्रज्ञता हे गुण आपल्या उन्नतीस सहाय्यभूत ठरतात. हे जण त्यांच्या परिचयात आम्हा सर्वांना कळाले. कारणे सांगणारी माणसे कधी यशस्वी होत नाही. परोपकाराय वहन्ति यज्ञः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकारार्थमिदं शरीरम्. या शब्दाचा अर्थ म्हणजे परोपकार वृत्ती आहे. आणि परोपकार वृत्ती त्याचा जिवंत स्तंभ, मानवतेचा धडा आणि त्या पांडुरंग मामाचे कर्तव्य निष्ठेचा आणि कृतज्ञतेचा संगम, त्या समर्पण, परोपकार वृत्ती, स्वाभिमानी स्वभाव, समाजात वाचलो विधापुढे दया गुणा, स्वीकारी वंदना, स्वीकारी वंदना.
मुख प्रकाश पाडू तुझ्यावर कृपा करू परमेश्वर देवाचे मुख तुझ्या दिशेने करू व तुला शांती देऊ. आशीर्वाद दे तुझे संरक्षण करो त्याचा मुख प्रकाश पाडो तुझ्यावर कृपा करो परमेश्वर देवाचे मुख तुझ्या दिशेने करो व तुला शांती देऊ. तुझ्या हजार पिढ्यावर तुझे घराणे तुझी लेकरी त्यांची लेकरी आणि त्यांची लेकरी प्रभू तुझा मार्गो तुझा आधार तुझा रक्षण त्याचा हात सो तुझ्यावर प्रभू आहे तुझ्यासाठी तो तुझ्या संगीत कला ही सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला मानली जाते. नृत्य ही एक सार्वभौम कला आहे. चला तर या संगीत कलेतील नृत्याचा आता आपण आनंद घेऊया. या पृथ्वी मुलाची हाय पृथ्वी मुलाची मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मुलाची तू चाल पुढं तुला गड्या भीती कशाची परवा बिकुनाची परवा बिकुनाची परवा बिकुनाची.
झेंडा झाल्या कामाचा जो घेऊन निघाला, झेंडा झाल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुठं वाट मध्ये पोचती गेला, रगतली गलगली हसन शाबास द्यायची, रगतली गलगली हसन शाबास द्यायची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भिकुणाची, मन सुद्धा तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन सुद्धा तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या कशाची, परवा भिकुणाची. किती 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 दिवसातले हवे 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 काहू रहे, जुन्या 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 आपल्याकडे नवे 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 पाऊल हो, जुळली नाती अन तुटल्या चौकटी, हसऱ्या वाटा तू घेना सोबती, अलविदा 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 अलविदा.